नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, स्वातंत्र्याचा अभिमान यशाची नवी उंची जी आहे, या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला नवीन सक्सेस करिअर अकॅडमीमार्फत एक ऑफर घेऊन येण्यात आलेली आहे. या ठिकाणी वर्षातील सर्वात मोठी ही ऑफर तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. इंडिपेंडन्स डे सेल जे आहे, विशेष सक्सेस करिअर अकॅडमी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. तुमच्यासाठी चांगली गुड न्यूज असणार आहे. सर्वांनी पहा, या ठिकाणी तयारी करत असतील, अभ्यास करत असतील तर पहा, या ठिकाणी अभ्यासाला आणखीन गती द्या आणि एखादी अकॅडमी लावून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जे आहे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो अभ्यास करताना. आणि त्यामध्ये जे आहे सक्सेस करिअर अकॅडमी हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक नंबरची अकॅडमी आहे, जी की तुम्हाला यासारखी अकॅडमी कुठेही भेटणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या अकॅडमीने 1000+ विद्यार्थी सध्या नर्सिंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आहेत लावलेले आहेत. ठीक आहे, तर असं तुमचं भविष्य पण सक्सेसफुल करायचं असेल तर या अकॅडमीला नक्की लावा. जी अकॅडमीची जी ऑफर आहे ती आज संध्याकाळी तुम्हाला जे आहे समजून जाईल किती असणार आहे. ठीक आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट निमित्त ही हेमंत सरांनी ही ऑफर ठेवलेली आहे. खूप चांगली ऑफर असणार आहे. तर या ठिकाणी जॉईन करायची खूप सोपी प्रोसेस असणार आहे. तुम्हाला डायरेक्टली प्ले स्टोअरवर ॲप असणार आहे सक्सेस करिअर अकॅडमी, ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला जी ऑफर आहे ती ऑफरमधून तुम्हाला तुमची बॅच घ्यायची आहे मित्रांनो. पहा, महाराष्ट्र शासनाचं एक राजपत्र आलेलं आहे. राजपत्र जे आहे हे 11 तारखेचं आहे. तुम्ही तारीख पाहून घेऊ शकता. यामध्ये जे आहे 11 तारखेच्या पत्रामध्ये खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे. या ठिकाणी पहा, 11 ऑगस्ट आहे. 11 ऑगस्ट जे आहे 2026. ठीक आहे, तर या 2026 तारखेचं एक खूप महत्त्वाचं पत्र जे की DMAR संदर्भात आहे. फक्त सांगतो मी DMAR संदर्भात आहे. DHSचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही मित्रांनो, फक्त DMAR संदर्भातच आहे. आता ऑलरेडी आपण या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की MPSC हे घेणार आहे म्हणून. तर आता हे फायनल शिक्कामोर्तब झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचं जे राजपत्र आहे त्यामध्ये पण ही माहिती आलेली आहे की MPSCची भरती ही लवकरच होणार आहे. आणि या भरतीमध्ये गट ब व गट क चे जे पदं आहेत तर ते MPSC मार्फत होतील. आणि त्यामधले कोणत्या कोणत्या विभागाचे पदं यामध्ये ॲड केलेले आहेत आणि कोणते पदे ॲड केलेली आहेत तर ती संपूर्ण माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. ही PDF जवळपास 150+ पेजेसची आहे. खूप मोठी PDF आहे. ऑलरेडी या PDFचे जे इम्पॉर्टंट पेजेस आहेत जे की आपल्या नर्सिंग संदर्भातले पदं आहेत किंवा DMAR संदर्भातले आहेत ते इंस्टाग्रामवर मी शेअर केलेले आहेत. तरी पण पाहिलं नसेल तर संपूर्ण या ठिकाणी आपण कवर करूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की संक्षिप्तमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा गट ब त्यानंतर गट क पदाचा सेवा प्रवेश नियम जे आहे 2026 असे म्हणावे. आता या ठिकाणी MPSC मार्फत जे एक्झाम होणार आहे त्या MPSC मार्फत एक्झाममधले जे सेवा प्रवेश नियम आहेत गट ब आणि गट क या दोन पदासाठी B आणि C या ग्रुपसाठी. ठीक आहे, D जे पद आहे हे D हे भरती जे आहे त्या स्तरावर त्या जिल्ह्यावर त्या ठिकाणचे जी काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यावर ही अवलंबून दिलेली आहे. किंवा मग मोस्टली जे आहे ते एखादी एजन्सी वगैरे त्या ठिकाणी एजन्सीद्वारे ते होऊ शकते. ठीक आहे, जसं स्मार्ट सर्व्हिस असेल, EBVP असेल, BVG असेल, अशा प्रकारे जे आहे यांच्याद्वारे ते होऊ शकते. ठीक आहे, आता यामध्ये सरळ सांगितले आरोग्य विभागामध्ये जे आहे तर 3 प्रकारे भरती होती मित्रांनो. अगोदर ते एक शॉर्टमध्ये सांगू. सर्वात अगोदर आहे DMAR, शॉर्टमध्ये सांगणार आहे, माहीत असेल तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. त्यानंतर DHS, त्यानंतर काही ठिकाणी ZP. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा ZP ही जे आहे खूप कमी प्रमाणात भरती होती, जे की ANM असेल, ठीक आहे, की मग MPW असेल, अशा प्रकारे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ZP घेते खूप कमी प्रमाणामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे DHS हे पूर्णपणे फिक्स झालेलं आहे की TCSच घेईल. ठीक आहे, यामध्ये आणखीन एक पत्र आलेलं आहे. TCS मधले जे टेक्निकल पदे आहेत ते टेक्निकल पदे जे आहेत सर्व हे TCS घेईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर राहिलं DMARचं पद. ठीक आहे, DMAR आता पूर्णपणे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की MPSC घेईल म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पूर्ण फायनल झालेलं आहे. आता भविष्यामध्ये लवकरात यायचे चान्सेस हे DHSचे आहेत. त्यानंतर लगेच DMAR यायचे चान्सेस आहेत मित्रांनो, कारण DMARचे पण हालचाली सुरू झालेले आहेत.
आता आपण जे आहे या ठिकाणी जी ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे पदं आहेत ते कोणते कोणते आहेत डिपार्टमेंटनुसार दिलेले पहा या ठिकाणी कृषी विभाग, त्यानंतर पशुसंवर्धन विभाग हे पदे आणि त्यांची शैक्षणिक अर्हता किंवा अन्य अर्हता जे आहे या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला जवळपास आपल्याला हे लांब जावं लागेल कारण आपलं जे आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग असणार आहे. हे उच्च शिक्षण पहा या ठिकाणी उच्च शिक्षण. त्यानंतर मग गृह उद्योग, हे गृह उद्योग PDF तुम्हाला पाहिजे असेल तर PDF ही टेलिग्राम चॅनलवर आपल्या अवेलेबल आहे मित्रांनो. उद्योग, त्यानंतर कामगार, त्यानंतर पहा या ठिकाणी कामगार, विधी व न्याय या ठिकाणी आलेलं आहे आपलं वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग. ठीक आहे, या ठिकाणी जे आहे आपल्या DMRचं हे नाव आहे. तर या ठिकाणी मिश्रक पदाची कोणती शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहा मिश्रक पदासाठी काय, कोणत्याही विद्याशाखेतील वैज्ञानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणत्याही अर्हता धारण करणे आवश्यक. ठीक आहे, आता हे PDF सर्वांनी जवळ ठेवा कारण भविष्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. या PDFवरच DMRची पुढची प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी 2 आहेत, एक आहे आयुष आणि एक आहे अन्न व औषध विभाग. आयुष म्हणजे जे आहे ठीक आहे ना, ज्यामध्ये आयुर्वेदिक कॉलेजेस वगैरे असतात त्यामधले जे पद आहेत ते. त्यानंतर पहा या ठिकाणी आयुष आस्थापनामध्ये संग्रहालय राखणदार, त्यानंतर भांडार तपासनीस, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक हे MPSCमध्ये आलेले पद DMRच्या भरतीमध्ये. तर यामध्ये पहा वैज्ञानिक विद्यापीठाची विज्ञानातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक. त्यानंतर वस्त्रपाल, त्यामध्ये SSC दिलेला आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक. ठीक आहे, हे सर्व पदं जे आहेत हे DMR मार्फत भरण्यात येणार आहेत. आता जे आहे आपलं महत्त्वाचं पद म्हणजे जे आहे या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक, हे पण खूप महत्त्वाचं आहे. यावर पण बरेच प्रश्न पडतात. स्वच्छता निरीक्षकावर विचारले जातात, विद्यार्थ्याकडून कमेंट पण येतात. पहा 172 नंबर आहे वैद्यकीय शिक्षण आस्थापना, ज्यामध्ये आहे स्वच्छता निरीक्षक, वैज्ञानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणती अर्हता आणि शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र. पहा या ठिकाणी SIचा कंपल्सरी मागितलेलं आहे प्रमाणपत्र, किंवा जर नसेल तर राज्य शासनाच्या मान्यता दिलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, SSC किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आणि शासनाने मान्यता दिलेल्या महाविद्यालय किंवा संस्थेतून सॅनिटरी इंजिनिअरिंगमधील पदविका डिप्लोमा धारण करणे, किंवा दिलेला आहे या ठिकाणी पण, किंवा तत्सम. ठीक आहे, या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत तुम्हाला, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. ठीक आहे, यानुसार तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाने मान्यता दिलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC. ठीक आहे, SSC म्हणजे 10वी, HSC म्हणजे 12वी, किंवा या ठिकाणी तुम्हाला जे आहे महाविद्यालय किंवा संस्थेतून सॅनिटरी इंजिनिअरिंगमधील जे आहे पदविका म्हणजे डिप्लोमा असणं, हे एवढं तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो. त्यानंतर प्रयोगशाळेचं पण या ठिकाणी आहे. प्रयोगशाळेमध्ये काय दिलेले पहा, कोणत्याही विद्याशाखेतील वैद्यकीय विद्यापीठाची विज्ञानाची विषयातील पदवी किंवा शासनास त्यास समकक्ष म्हणून घोषित केली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आलं या ठिकाणी पहा, आयुष आणि वैद्यकीय औषधद्रव्य, ज्यामध्ये आहे अधिपरिचारिका, या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पहा वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य, यामध्ये आयुष आस्थापना, त्यामध्ये नर्सिंगमधील पदवी म्हणजे काय लक्षात असू द्या, डिग्री. ठीक आहे, त्यानंतर शासकीय मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे डिप्लोमा. लक्षात आलं, मधील पदविका डिप्लोमा धारण करणे. DMRची MPSC परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला GNM किंवा BSc चालतं मित्रांनो, काहीच अडचण नाही. आता यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडले असेल की जे आहे आमचं 12वी जे आहे हे आर्टमध्ये झालेलं आहे, आमचं 12वी हे सायन्समध्ये झालेलं आहे, तर कोणतीही अट यामध्ये नाही आहे. 12वी आर्ट असो सायन्स असो, फक्त तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे, तुम्ही DMRची MPSC परीक्षा देऊ शकता. ठीक आहे, आयुषमधली. त्यानंतर वैद्यकीय पहा या ठिकाणी पण सेम आहे प्रोसेस, काहीच बदल केलेला नाही आहे. तर लक्षात घ्या, स्टाफ नर्सच्या परीक्षेसाठी जी पद आहे अधिपरिचारिका, यामध्ये तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पण अर्ज करता येतो. ठीक आहे, हे झालं स्टाफ नर्स संदर्भामधलं महत्त्वाचा मुद्दा, जे खूप जणाला अडचणीमध्ये आणत होता, समजत नव्हतं. ठीक आहे, आता हे झालं
एक्सरे टेक्निशियन वगैरे इतर आहेत ते तुमचे जे आहेत ते इतर पदे तुम्ही स्वतः पाहून घेऊ शकता. PDF टेलिग्राम चॅनलवर आहे मित्रांनो. ठीक आहे, काय अडचण असेल तर कमेंट करा, नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो मी. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.